एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. पुणे जिल्ह्यातील 3 नव्या महापालिका होणार. अजित पवार यांनी केली घोषणा. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी करणाऱ्या होणार चाकण चौक परिसराची पाहणी केली. पुणे नाशिक आणि चाकण शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असते आणि याच चौकातून चाकण MIDCमध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं. या MIDCमध्ये 1500 छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. यात 3.5 लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळे या परिसरात रोज लाखभर वाहनं ये जा करत असतात. त्यामुळे या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. यावेळेस चाकणला स्वतंत्र महापालिका होणार असल्याचं सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. चाकणच्या वाहतूक कोंडीची पाहणी करताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. सोबतच बारामतीची तुलना चाकणसोबत करू नका असं अजित पवार यांनी म्हटले. चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे अशी घोषणा अजित पवारांनी यावेळेस केली आहे. आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याचा या दृष्टीने दौरा केला आहे. सकाळी 5:45 सुमारास मी आलो. नॅशनल हायवे PMRDA जिल्हाधिकारी पालिकेचे आयुक्त या सगळ्यांना मी योग्य त्या सूचना दिल्या. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग 6 पदरी करणार आहे. त्यासाठी निधी देतोय. त्यानंतर पुणे नाशिक हा एलिव्हेटेड मार्ग करूया. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही खूप त्रास सहन केला आहे. तुम्ही सहनशीलता दाखवली आहे. पण आता यातून सुटका करूया. चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणारच आहे. काहींना आवडेल न आवडेल पण हे करावं लागणार आहे असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. पुणे जिल्ह्यात नव्यानं 3 महापालिका कराव्या लागणार आहेत. अजित पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे. मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका आणि चाकण भागात एक आणि हिंजवडी भागात एक महापालिका करावी लागणार आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. परिसर बदलतोय, ट्रॅफिक आहे, अडचणी आहे, सगळे प्रश्न आहेत. आज जवळजवळ 5:30 वाजता इकडची सगळी पाहणी करण्याच्या सगळे अधिकारी घेऊन आलेलो होतो आणि आज बरेच गोष्टीच्या बद्दलचे निर्णय घेतले. आजचा मी अनेक अधिकाऱ्यांशी पण बोललेलो आहे आणि तुम्हाला नजीकच्या काळामध्ये तुमचा सहकारी, तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री, राज्याचा अर्थमंत्री या नात्याने ह्याच्यातले प्रश्नाच्या करता मी आज शेखर सिंग, PCMC कमिशनर, PMRD कमिशनर योगेश बसे, विभागीय आयुक्त कुलकुलवार, कलेक्टर, मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDCचे राठोड, दुसरे वानखेडे, PWDचे अतुल चव्हाण, महावितरणचे काकडे, कदम, नॅशनल हायवेचे असं मित्रांनो अनेक अधिकाऱ्यांना मी तिथं बोलवलेलं होतं आणि त्यांना काय सूचना द्यायच्या, MIDCला काय करायचं, PWDला काय करायचं, PMRDला काय करायचं. PMRD, MIDC, नॅशनल हायवे त्यांच्याकडे काही पैशाची अडचण नाही आहे. PWDला जर काही निधी लागणार आहे. मला आता तळेगाव ते चाकण पुणे शिक्रापूर तर पहिल्या टप्प्यामध्ये मी तळेगाव ते चाकण हा रस्ता हा साधारण 6 लेन करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या प्रकारे ताबडतोब टेंडर काढून त्यामध्ये काय होणार आहे, पुढं तो 6 लेन आता नाही केला तर त्याच्यावर किलोमीटर रोड केला जाणार आहे आणि ते काम सुरू झाल्यानंतर पुन्हा ट्रॅफिकचा प्रश्न होईल. परंतु राजकीय खेळकरांनो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, नगरपालिका झाल्या तसं आपल्या जिल्ह्यात पुढे पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर वाघवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी, दोन्ही मांजरी या सगळ्या भागामध्ये तिथं एक महानगरपालिका करावं लागेल. फुरसुंगी, उरळी देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका. आपण नदी ओलांडून इकडं आलो म्हणजे पिंपरी चिंचवडमधनं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवडी आणि तो सगळा वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल. साधारण महानगरपालिका करण्याच्या करता 5 लाख लोकसंख्या असली की महानगरपालिका करता येते. तुम्हालाही सगळ्यांना माहिती त्या सगळ्या भागातली लोकसंख्या किती झाली. मी आता इथला चाकणचा DP प्लॅन पण असीम कुमार गुप्ताकडे आलेला आहे. त्याला म्हटलं की तुम्ही मंजुरी द्या, मी एकनाथराव शिंदे सर्वांची मदत घेतो. अशा पद्धतीनं
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी पण आता येणार आहेत आणि ते मी आणि एकनाथराव असं आम्ही सगळे मिळून राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला पुणे हा महत्वाचा जिल्हा देखील कुठं मागं राहू नये, त्याच्यामध्ये इथल्या स्थानिकांना पण रोजगार त्या ठिकाणी अडचणी येऊ नये मिळण्याच्या करता असे अनेक खूप निर्णय आज आम्ही चर्चेच्या निमित्तानं घेतलेले. आता तुमच्याशी बोलून मला जाता ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे.